चल एक प्रेक्षणीय सामना आपण या स्पर्धेमधला पाहतो. आयोजक टीमवर खेळताना टीम विड्रम बॉयज विट्रम बॉयज. ओहो अगदी पहिलाच चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. चेंडू सरस जाऊन स्थिरावतो तो यष्टरक्षकाच्या हातात. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजी आपण पाहतोय महेश शिवराम. एक चांगला चेंडू हाताळला गेला त्यांच्या माध्यमातून. अप्रतिम असं गोलंदाजीचं प्रदर्शन. पुढील चेंडू टाकण्यासाठी शिवराम. ओहो अगदी ऑफसाईडला चेंडू खेळत होता पण तो पंच सांगतील निलेश सर एकच धाव एक या धावानं श्री गणेशा होतोय आणि खातं खोललं जात आहे ते फलंदाजी करणाऱ्या संघाचं एक या धावसंख्येनं. ओ पटका खेळा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून तोपर्यंत एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी सुद्धा धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बॅकअप सुद्धा होतं या थ्रोवरती आणि संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती. 3 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी शिवराम यांच्या माध्यमातून खेळताना काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्टेपवर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु यष्टीत झाला हा फलंदाज आणि डगावच्या दिशेने येतोय. बॉडी लँग्वेज पहा खेळाडूची. अगदी तंबूचा रस्ता वरतोय. पंच चेंडू किती झालेत पंच. शेवटचा चेंडू बाकी म्हणजे दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र तेवढी धाव फलकावरती लागली जात नाही. कुठेतरी डगावमध्ये स्मशान शांतता आम्हाला पाहायला मिळते. अगदी विड्रम बॉयज संघाकडून नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन. हो ऑफसाईडला सचिनने चांगला फटका खेळा. क्षेत्ररक्षक जातो चेंडूवरती. काय असेल पंच सांगतील. येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार अलॉंग द कार्पेट. चेंडू अगदी मैदानाला गुटगुल्या करत फरार झालाय 4 या धावसंख्येसाठी आणि 4 या धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. 10 फलकावरती धावा जोडल्या जात आहेत. नऊ धावसंख्या पोहोचते 9. 10 संख्या थोडस माफ करा. 10 धावसंख्या चालू धाव फलकावरती. शेवटचे षटक आणि हाणामारीचे षटक आणि हे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजचं नाव पोहोचवा वैभव दिनकर. आता मात्र फलंदाजाला हेमंतला मात्र आपले हात खोलावे लागतील कारण शेवटचं षटक आहे. ओ नक्कीच हात खोलत समोरच्या दिशेने येतो. अगदी क्रिकेटमधील सुरक्षित फटका. वन्स वॉच चेंडू सीमारेषेच्या बाहेर हनुमंत यांच्या बॅटमधून आला. दणदणीत आणि खणखणीत चौकार आणि या चौकाराविषयी स्वागत केलं गोलंदाजाचं दिनकर याचं. धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती 14. आता मात्र चौकारानं कुठेतरी थोडीशी धावसंख्येला आकाराने उकार नक्कीच आलाय. उर्वरित 5 चेंडू मात्र हेमंतला याच पद्धतीने खेळावे लागतील. कुठेतरी चौकारांनी षटकारांची आतषबाजी करावी लागेल. गोलंदाजावरती हल्ला चढवला लागतील. ती क्षमता मात्र नक्की असणारा खेळाडू स्ट्राईकवरती हनुमंत. पुढील चेंडू ओ पटका खेळा. अगदी मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला प्रेक्षकाची भूमिका निभावावी लागेल. दुसऱ्या चेंडूवरती येतो उत्तम दणदणीत आणि खणखणीत षटकार आणि या षटकारांची संघाची धावसंख्या पोहोचते धाव फलकावरती 20. आता मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार आणि उकार आलाय. बॅक टू बॅक पहिल्या चेंडूवरती चौकार नंतर मात्र षटकार. मी मगाशी जो या खेळाडूचा उल्लेख केला होता हनुमंत याचा. उर्वरित सर्व चेंडू हनुमंत याला खेळावे लागतील कारण चांगला आकाराने उकार दिला या धावसंख्येला. 10 धावसंख्या 2 चेंडूवरती जमावते हनुमंत यानं. एक चांगला स्फोटक फलंदाज म्हणून ओळख निर्माण झाल्या हनुमंत याची. पुढील चेंडू
ओ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने क्रिकेटमध्ये अगदी सुरक्षित फटका आलाय. षटकार उत्तुंग दंदन आणि खणखणदार षटकार. आता मात्र विंड्रम बॉयज संघाच्या डगाडमधून आपल्याला जल्लोष पाहायला मिळतोय, टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. आयोजक टीमवर खेळत असताना अगदी चांगलं कमबॅक राहिलं या फलंदाजाचं. तेच हनुमंत अगदी आपल्या वैयक्तिक माझ्या माहितीनुसार 14 या धावसंख्येवरती 16 या धावसंख्येवरती खेळतोय हनुमंत. हो पुन्हा एकदा या पटकावरती किती धावा मिळतील? एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? हो नक्कीच जागा सोडले, स्ट्राईक वरती पैकी केले जात, परंतु 2 धावा पूर्ण. या 2 धावाच्या सहाय्याने पंच शॉर्ट रन सांगतात. पंच एक शॉर्ट रन असेल, एकच रन धाव फलकावरती जोडली जाईल. शॉर्ट रन अगदी पंच कुलदीप सर आणि निलेश सर यांच्या माध्यमातून काळजीपूर्वक पंचगिरी होते पंचांच्या माध्यमातून. ओ पटका खेळा कव्हरच्या दिशेने, कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या माध्यमातून होते चुकी. आलाय चौकार, दणदणीय आणि खणखणीत चौकार. विड्रन्स बॉयजच्या डगआउट मधून जल्लोष आणि जल्लोषच आपल्याला पाहायला मिळतोय. हनुमंत मात्र कुठेतरी या धावसंख्येला आकार उकार नक्कीच दिला. कुठेतरी धावसंख्या धावफलकावरती कमी होती, ती धावसंख्या जोडली. धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत. धावा किती झाल्या? 21 धावसंख्या 31 धावसंख्या धाव फलकावरती जोडली गेली. 31. ओहो आला समोरच्या दिशेने काव कॉर्नर रिझनला झेल टिपला. अगदी काव कॉर्नर रिझनला सीमारेषेवरती झेल टिपला, परंतु हनुमंत मात्र आपलं काम चोख पार पाडलं मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅट मधून आपल्याला चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. आता मात्र आयोजक टीमला 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज. विजयासाठी 32 धावांचं लक्ष दिलंय ते विड्रन्स बॉयज संघानं. चला विड्रन्स बॉय आपल्यास विनंती असेल आपण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि आपलं क्षेत्ररक्षण स्वीकारायचं आहे. तर आयोजक टीम आपण पटकन मैदानाच्या बाहेर या आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. हॅलो हॅलो चला चला विड्रन्स बॉयज आपण पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. विड्रन्स बॉयज आपण पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. चला प्लीज नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही टीम्स प्लीज कॅप्टन या मित्रांनो थोडं सहकार्य करा. नेक्स्ट मॅचचा एका साईडला कावड संघ लालवाडी संघ दोन्ही कॅप्टन्स आपल्या मान्यवर टॉस केला जाईल. नक्कीच टॉस करण्यासाठी कोणतंतरी मान्यवर पाठवा कॉईन घेऊन. चला प्लीज दोन्ही टीम्स कॅप्टन अजय यायचंय प्लीज. लगेच संतोष प्लीज लालवाडी टीम आपला कॅप्टन पाठवा मित्रांनो. दोन्ही टीम्स महत्वाची मॅच ब गटातील पहिली मॅच असेल. दोन्ही टीम्स पाहतो आपण. कॅमेरामॅन थोडंसं फोकस करा. दोन्ही टीम्सचे कॅप्टन उपस्थित असतील. लालवाडी संघ चला प्लीज दोन्ही टीम्स शुभेच्छा असतील. ब गटातील पहिली मॅच खेळली. दोन्ही टीम्स एका साईडला टीमचा कॅप्टन पाहतो आपण संतोषला, तर एका साईडला लालवाडी टीमचे कॅप्टन असतील उपस्थित. वेलकम सहर्ष स्वागत. टॉस केला जर मान्यवरांचे असते. कॉल कोणाचा असेल? कॉल असेल लालवाडी संघाचा. छापण काटा कॉल असेल. लालवाडी संघाचा कॉल असेल. छापा कॉल असेल. छापा आलाय. आपला निर्णय काय असेल दादा आणि काय सांगशील या आयोजनाबद्दल आणि तुमच्या बॅटिंग खूप दिवसांनी तुमची टीम गेल्या संडेच्या आदली होती. आपला तुमचा खूप परफॉर्मन्स थोडासा खाली होता. आपण टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. काय सांगाल आजच्या मॅच बद्दल आणि परफॉर्मन्स बद्दल? परफॉर्मन्स खूप आता कमी झाला आहे आमचा. बॅट्समन पण 2 आमचे जरा बाहेर आहेत, मेन बॅट्समन जे आहेत. आयोजन वगैरे खूप छान आहे. तर पाहूया 40 पर्यंतचं टार्गेट आहे आमचं. थँक्यू सो मच. कॉल तुझ्या बघून बॅटिंग करावी नाही, फिल्डिंग करावी लागेल. थँक्यू सो मच संतोष. नो डाऊट जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचचं समालोचन करतील आपले विठ्ठलदादा कदम. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. चला पंच मॅचला सुरुवात करायची आहे प्लीज. निलेश सर या आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. सन्माननीय आदरणीय भरत यादव साहेब यांच्या माध्यमातून कोणत्याही फलंदाजाला चौकार आणि षटकार मारला तर 201 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्या मान्यवरांनी हे पारितोषिक जाहीर केलं याची नोंद घ्या. चला मॅचला करायची सुरुवात. कुलदीप सर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजाचं नाव आमच्याकडून पोचवा. विड्रन्स बॉय गोलंदाजचं नाव आमच्यापर्यंत पोचवा. जयसिंग गोलंदाजी मार्गावरती पॉवर प्लेचं षटक हातवण्यासाठी कर्णधारांना जयसिंगच्या हातामध्ये चेंडू सोपवला. मॅच ठेवते सुरुवात. ओहो
अगदी पहिला चेंडू पंच कुलदीप सर आमच्याकडे वळतील म्हणजेच अवांतर धावून श्री गणेश झालाय तो आयोजक टीम दावडे संघाचा श्री गणेश झाला एक धावसंख्या धावफलकावरती आणि गोलंदाजी मार्गवरती जयसिंग पवारतो तर षटक हाताळतो एक डावखुरा गोलंदाजी मार्गवरती हो अगदी चांगला चेंडूला उसळी होते आणि त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाजीला सह चेंडूला सुरावतो विश्लेषकाच्या हातात चांगली गोलंदाजी अगदी पहिला चेंडू वाईटचा फेकल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं ते जयसिंग यानं अचूक टप्पा पकडावा लागेल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल जयसिंग यांना ओहो अगदी निर्धाव चेंडून सांगता होते वेग फार होता त्या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही हा फलंदाज चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक आणि षटक हाताळत असताना एक जबाबदारी ओळखून गोलंदाजी करतो जयसिंग चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी आतापर्यंत चेंडू फेकले तर 3 आणि 3 चेंडूवरती धाव मात्र आले अवांतर एकच 3 चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळले गेले जयसिंग उर्वरित 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हो पुढे खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती त्याच्या माध्यमातून होते चुकी परंतु एकच धाव मिळेल पैकी पण थोडीशी खराब झाली चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल ते विड्रॉन्स बॉयज संघाची सांघिक धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 2 या षटकातील चेंडू बाकी असतील शेवटचा चेंडू हो अपील जोर होतं या अपील मध्ये उत्साह जास्त होता आणि विश्वास मात्र कमी होता हो काय गोलंदाजी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जयसिंगने काय गोलंदाजी केली फक्त या षटकामध्ये धावा आले तर 2च धावा आयोजक टीम खेळत असताना 2 धावा आता मात्र समीकरण आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये आता मात्र विजयासाठी धावडे संघाला धावा हवे असतील विड्रॉन्स बॉय संघाच्या विरुद्ध एकोणतीस धावा अगदी दत्तात्रय सुरे साहेब स्वतः मला सहकार्य करतात 29 धावा हवे असतील त्यांच्या संघासाठी 12 चेंडूचा खेळ बाकी गोलंदाजी मार्क होती गोलंदाज सुनील गोलंदाजी मार्क होती हो अगदी मागे वळून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव पंच कुलदीप सर सांगतील एकच धाव डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू गेलाय अगदी चांगली गोलंदाजी राहिले विड्रॉन्स बॉय संघाची आयोजक टीमवर खेळत असताना या टीमने चांगला खेळ आपला दाखवलाय कुठेतरी फलंदाजी सुरुवातीला खराब झाली त्यानंतर हनुमंत मात्र डाव सावरला त्याच्या बॅटमधून आपण चौकारांनी षटकारांची आतषबाजी पाहिली पुढे खेळण्याचा प्रयत्न होता अगदी चांगला टप्पा पकडलाय अगदी जयसिंगच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतो सुनील सुद्धा अप्रतिम अशी गोलंदाजी काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरेख गोलंदाजी पटका खेळा क्षेत्ररक्षक आला झेल होईल का त्याच्या माध्यमातून होत नाही चुकी म्हणजे होतं विकेटचं पतन आमच्या खेळाडू वर्गाला प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की YouTube ला सर्व्हरचा इश्यू असल्यामुळे थोडंसं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहता येत नाही तरी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो कारण सकाळीच आम्ही या गोष्टीची अनाउन्समेंट केली होती की सर्व्हर डाऊन असल्यामुळं हे लाईव्ह प्रेक्षकांना मध्ये मध्ये बंद पडेल याची नोंद घ्यायची आहे आपल्या प्रेक्षक वर्गाची आणि आयोजक टीमची आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय चला नवे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय चांगली गोलंदाजी राहिली तर गोलंदाज सोनेल याची काय गोलंदाजी फलंदाजी मात्र कुठेतरी आयोजक टीमची खराब राहिली येणारा प्रत्येक खेळाडू फक्त हवेमध्ये बॅट फिरवतोय अगदी चेंडू पाहून बॅट फिरवावी लागेल कारण मान्यवरांनी सुद्धा बक्षीस लावलंय परंतु त्या बक्षीस पात्र ठरत नाही ते फलंदाज
ओ मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये फटका खेळला क्षेत्ररक्षक येतो यष्टीरक्षक येतो स्वतः झेल खाली आणि चांगला झेल टिपला ते हनुमंत यानं फलंदाजी ज्या पद्धतीने केली त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन अगदी जल्लोष पहा विड्रम्स बॉय संघाचा नवीन फलंदाज अर्जुन मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती असेल आणि फलंदाज आपण ताबडतोब जायचं मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन नवीन सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हे षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचते धावफलकावरती 3. कुठेतरी दत्तात्रय सुर्वेसाहेब थोडेसे नाराज असतील आपल्या या टीमवरती कारण 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूमध्ये फक्त 3 धावफलकावरती लागले गेले. चला स्पीडअप घ्या. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि समीकरण आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 6 चेंडूमध्ये 28 धावांचं मोठं लक्ष दावडे स्पोर्ट्स संघासमोर. विंडर्स बॉय संघानं चांगलं कमबॅक केलंय. हो फटका खेळा या फटक्यावरती येईल 1 धाव. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. फक्त उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज हनुमंत. ज्या खेळाडूने मात्र फलंदाजी चांगली केली तोच हनुमंत गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. शेवटचा षटक हातावतोय. अगदी पोस्टाचा चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलता आला नाही. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी. काय आयोजक टीमला फक्त 3 या धावसंख्येवरती रोखलं गेलंय. थोडंसं खराब प्रदर्शन म्हणलं तरी काय हरकत नाही फलंदाज कारण 3 ही एक माफक धावसंख्या आपण 3 षटकांचा खेळ करतोय. 3 धावसंख्या फक्त धाव फलकावरती. पुढे खेळलाय थोडंसं फंबल झाला क्षेत्ररक्षक परंतु बॅकअप आहे. डीप मधून प्रोटेक्शन आहे चेंडूला. लॉंग ऑफ मधून चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र चेंडू फक्त उर्वरित असतील 3 चेंडूंचा खेळ बाकी. आमचे संदीप सर गुणलेखकाच्या भूमिकेत संदीप ओरंडे साहेब आमचे मोठे बंधू. थोडस क्षेत्ररक्षकांना चुकी झाली परंतु विजयाचं पारड जड आहे ते विंडर्स बॉय संघाचा प्रेक्षणीय सामना आपण पाहतोय. प्रेक्षणीय सामना खेळत असताना कामगिरी मात्र चांगली राहिली ती हनुमंताची. गोलंदाजी सुद्धा सुरेख आणि फलंदाजी सुद्धा सुरेख चांगली गोलंदाजी. फटका खेळला अगदी काव कॉर्नर रिजनला. चेंडूला आहे क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सीमारेषेवरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं काव कॉर्नर रिजनला. आता मात्र चेंडू बाकी असतील. शेवटचा चेंडू हाताळेल हनुमंत. त्यांचा सांगशील हा वाईचा चेंडू परंतु या अवांतर धावांवर मात्र काही फरक पडणार नाही कारण धावसंख्या फक्त धावफलकावरती लागली 4. आमच्या मान्यवरांनी सुद्धा फलंदाजीसाठी बक्षीस लावलं होतं. चला नेक्स्ट ज्यांची मॅच आहे त्यांनी तयार राहायचं आहे. चला स्पीडअप घ्या. आलाय चौकार आणि विजय टीमचं अभिनंदन आणि पराजय टीमचा सुद्धा आभार. विंडर्स बॉय आपण प्रेक्षणीय सामना खेळत असताना आपण चांगला खेळ केला आणि हा सामना जिंकला त्याबद्दल आयोजक टीमच्या वतीनं आमच्या समालोचन परिवारातर्फे सुद्धा आपलं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आभार. आपल्याला पुढील टेनिस क्रिकेटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील मॅचचं समालोचन दीपक सर यांच्या वाणीतून आपण ऐकूया पुढील मॅचचं समालोचन. चला प्लीज लालवाडी टीम लगेच टॉस जिंकला आपण लगेच उतरायचं मित्रांनो थोडं सहकार्य करा. हॅलो लालवाडी टीम आपला कॅप्टन पाठवा मित्रांनो प्लीज थोडंसं इकडे सहकार्य करा. जातो सुरू स्टेजवरती लालवाडी टीम जरा